आजपासून आपण चालू करणार आहोत टॉपिक नंबर 9 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. हा टॉपिक आजपासून आपण सुरू करतोय. वेगवेगळ्या पार्टमध्ये आपण हा टॉपिक बघणार आहे. तर काय काय बघायचं आपल्याला टॉपिकमध्ये हा बघा, वेदर अँड क्लायमेट, मेट्रोलॉजी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट, हे 4 मेन पॉईंट ह्या टॉपिकमध्ये आपल्याला पाहिजे आहेत. पहिल्यांदा क्वेश्चन घेऊयात. कॅन यू रिकॉल हाऊ डज द ॲटमॉस्फिअर अफेक्ट आवर डेली लाईफ? आपलं ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. ॲटमॉस्फिअर मीन्स द थिक एनवलप ऑफ एअर प्रेझेंट अराउंड अस और प्रेझेंट अराउंड द अर्थ. ही अर्थ आहे, ह्याच्या भोवती जो हवेचा थर आहे त्यालाच काय म्हणतात? वातावरण असे म्हणतात किंवा ॲटमॉस्फिअर. द थिक एनवलप ऑफ एअर प्रेझेंट अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. हाऊ डज ॲटमॉस्फिअर अफेक्ट आवर डेली लाईफ? आणि हे ॲटमॉस्फिअर आपल्या डेली लाईफवरती, दररोजच्या आयुष्यावरती कसा इफेक्ट करतं? आणि दुसरा क्वेश्चन आहे, फॉरकास्ट अबाउट विच वेदर रिलेटेड फॅक्टर्स आर गिवन ड्युरिंग द न्यूज बुलेटिन. न्यूज बुलेटिन आपण टीव्हीवरती ऐकतो त्यावेळी फॉरकास्ट म्हणजे हवामानाचा अंदाज सांगतात. तर कोणकोणत्या फॅक्टरचा हवामानाचा अंदाज सांगतात ते आपल्याला बघायचे, किंवा कोणकोणते फॅक्टर त्या ठिकाणी सांगतात. फॉरकास्ट अबाउट विच वेदर रिलेटेड फॅक्टर्स आर गिवन ड्युरिंग द न्यूज बुलेटिन ऑन दूरदर्शन आणि आकाशवाणी. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरती जो हवामानाचा अंदाज सांगतात त्याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर आपल्याला ते सांगतात, असे क्वेश्चन आहेत. पहिल्यांदा फर्स्ट क्वेश्चन बघूया, हाऊ डज द ॲटमॉस्फिअर अफेक्ट आवर डेली लाईफ? बघा, लोकल क्लायमेट्स अफेक्ट व्हॉट काइंड ऑफ हाऊसेस वी बिल्ड. आवर डेली लिव्स ऑल्सो इन्फ्लुएन्स बाय द ॲटमॉस्फिअर. आपलं दररोजचं जे आयुष्य आहे ते कशावरती डिपेंड आहे? आपलं ॲटमॉस्फिअरवरती. विदाउट द ॲटमॉस्फिअर द ॲव्हरेज टेम्परेचर ऑन द अर्थ वुड बी बिलो फ्रीजिंग. जर ॲटमॉस्फिअर नसेल तर काय होईल? अर्थचं टेम्परेचर मेंटेन केलं जाणार नाहीये. द ॲटमॉस्फिअर ऑल्सो प्रोटेक्ट्स लिव्हिंग थिंग ऑन अर्थ फ्रॉम द सन्स हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. आणि हे ॲटमॉस्फिअरमध्ये काय आहे? एक ओझोन लेअर आहे. दिस ओझोन लेअर ट्रॅप्स अल्ट्राव्हायोलेट रेज और हार्मफुल रेज दॅट कम्स फ्रॉम द सन अँड प्रोटेक्ट आवर अर्थ और प्रोटेक्ट द लिव्हिंग थिंग्स. बघा डिटेलमध्ये बघूयात. बघा, we are also protected by the atmosphere. It acts as a huge blanket keeping the earth warmer than it would be without the atmosphere. लक्षात राहू देत की ही अर्थ आहे, अर्थच्या भोवती ॲटमॉस्फिअर आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये काय असतात? कार्बन डायऑक्साईड गॅसेस असतात. दिस कार्बन डायऑक्साईड कीप्स आवर ॲटमॉस्फिअर वॉर्म अँड मेंटेन डे अँड नाईट टेम्परेचर. आणि दिवसाचं आणि रात्रीचं टेम्परेचर काय करतात? हे मेंटेन करतात. देर इज नो मच डिफरन्स बिटवीन डे टेम्परेचर अँड नाईट टेम्परेचर. दिवसा आणि रात्रीच्या टेम्परेचरमध्ये एवढा फरक नसतो आपल्या इथं. कशामुळे? बिकॉज ड्यू टू कार्बन डायऑक्साईड. द कार्बन डायऑक्साईड ट्रॅप सन हीट अँड कीप्स आवर अर्थ's atmosphere वॉर्म. तेच म्हणलंय, वी ऑल्सो प्रोटेक्ट बाय द ॲटमॉस्फिअर. इट ॲक्ट्स ॲज अ ह्यूज ब्लँकेट. ह्यूज मोठ्या एका ब्लँकेट सारखं आहे, किपिंग द अर्थ वॉर्मर. आणि ॲटमॉस्फिअर काय करतं? एका मोठ्या ब्लँकेट सारखं आहे आणि आपल्या अर्थला काय ठेवतं? वॉर्म ठेवतं. बघा, देन इट वुड बी विदाउट द ॲटमॉस्फिअर. आणि जर ॲटमॉस्फिअर नसेल तर असं वॉर्मर राहणार नाहीये. दिस इज नोन ॲज द ग्रीन हाऊस इफेक्ट. आणि ह्यालाच काय म्हणतात? ह्या कार्बन डायऑक्साईडलाच काय म्हणतात? ग्रीन हाऊस इफेक्ट. कार्बन डायऑक्साईडमुळे काय होतो? ग्रीन हाऊस इफेक्ट. बघा थोडक्यात बघूयात. बघा, दी सन रेज कम्स फ्रॉम द सन. सम रेज ॲब्सॉर्ब्ड बाय द अर्थ, सम आर रिफ्लेक्टेड बॅक इन द ॲटमॉस्फिअर. देन कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर ट्रॅप दिस. ट्रॅप म्हणजे काय? अडवणं. ट्रॅप दिस सन रेज अँड कीप्स आवर अर्थ वॉर्म. दिस इज अ ग्रीन हाऊस इफेक्ट. विदाउट द ॲटमॉस्फिअर द ॲव्हरेज टेम्परेचर ऑन द अर्थ वुड बी बिलो फ्रीजिंग. जर हे नसेल तर काय होईल? टेम्परेचर खूप कमी होईल अर्थचं. लक्षात राहू दे, जर ॲटमॉस्फिअर नसेल तर काय होईल? टेम्परेचर अर्थचं खूप कमी होईल. द ॲटमॉस्फिअर ऑल्सो प्रोटेक्ट्स लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. ॲटमॉस्फिअर ऑल्सो प्रोटेक्ट्स लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ फ्रॉम द सन्स हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. आणि काय करतात? ॲटमॉस्फिअरमधले ओझोन गॅसेस काय करतात? इट प्रोटेक्ट्स द अर्थ फ्रॉम हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज दॅट कम्स फ्रॉम द सन. सूर्याकडून येणाऱ्या घातक अशा अल्ट्राव्हायोलेट रेजला हे काय करतात? ॲब्सॉर्ब करतात. त्याच्यामुळं ते आपल्या अर्थपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि आपल्याला त्याच्यामुळे धोका होत नाहीये. अ थिन लेअर ऑफ गॅस कॉल्ड ओझोन हाय अप इन द ॲटमॉस्फिअर फिल्टर्स आउट दिस डेंजरस रेज अँड द लक्षात द ओझोन दॅट प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर ट्रॅप्स ultraviolet radiation that comes from the sun
सन अँड प्रोटेक्ट्स आवर अर्थ. आणि आपल्या अर्थला काय करतो, तो रक्षण करतो किंवा प्रोटेक्ट करतो. कोण? ओझोन लेअर. देन नेक्स्ट, द ॲटमॉस्फिअर ऑल्सो हेल्प्स टू सस्टेन द लाईफ ऑफ अर्थ. आणि ॲटमॉस्फिअरमुळं काय आहे, अर्थवरती लाईफ आहे. इट प्रोव्हाइड्स ऑक्सिजन फॉर ह्युमन्स अँड ॲनिमल्स टू ब्रीथ. आपल्याला ऑक्सिजन मिळतो, तो कुठून मिळणार आहे? ॲटमॉस्फिअरमधून मिळणार आहे. म्हणून ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट अस, बिकॉज फर्स्ट इट कीप्स आवर अर्थ वॉर्मर, देन इट गिव्स द लाईफ गिव्हिंग गॅस ऑक्सिजन. ॲटमॉस्फिअर काय करतो आपल्याला? प्राणवायू, लाईफ गिव्हिंग गॅस म्हणतात, प्राणवायू देतो. कोण आहे तो? ऑक्सिजन. अँड कार्बन डायऑक्साईड फॉर प्लांट्स. आणि प्लांटसाठी काय महत्वाचं आहे? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा प्लांटसाठी खूप महत्वाचं आहे. दुसरा आहे कार्बन डायऑक्साईडचा रोल, मागच्या स्लाइडवरती बघितला. कार्बन डायऑक्साईड ट्रॅप्स सन हीट और सन रेज अँड कीप्स अवर ॲटमॉस्फिअर वॉर्म. कार्बन डायऑक्साईड काय करतो? सनरेजला अडवतो आणि आपला ॲटमॉस्फिअर काय करतो? वॉर्म ठेवतो. थ्रू द हायड्रोलॉजिकल cycle. Hydrological means water cycle, precipitation cycle. Plants and animals receive the water by need to survive. आणि हायड्रोलॉजिकल सायकल आहे, वॉटर सायकल आहे. काय होतं? द ड्यू टू सन हीट द अर्थ द वॉटर प्रेझेंट ऑन डिफरंट वॉटर बॉडीज ऑन द अर्थ कन्वर्ट्स इन टू वेपर स्टेट. दिस वेपर goes in the high in the atmosphere and converts into clouds. Then when the density of this particle increases, they falls on the earth in the form of precipitation and this cycle continues. हे काय आहे? वॉटर सायकल किंवा त्यालाच काय म्हणतात? हायड्रोलॉजिकल सायकल. काय होतं? पाण्याची वाफ होते, त्याच्यानंतर ते ॲटमॉस्फिअरमध्ये जातात, तुम ढग बनतात, पुन्हा पाणी खाली पडतं. हे काय राहणार आहे? चालूच राहणार आहे ही सायकल. त्यालाच काय म्हणतात? हायड्रोलॉजिकल सायकल. दिस सायकल इज पॉसिबल बिकॉज ड्यू टू ॲटमॉस्फिअर. ही सायकल पॉसिबल आहे कशामुळे? ॲटमॉस्फिअरमुळे. दॅट्स वाय ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. आपल्यासाठी ॲटमॉस्फिअर खूप खूप महत्त्वाचं आहे. विदाउट ॲटमॉस्फिअर देर इज नो लिव्हिंग थिंग ऑन द अर्थ. ॲटमॉस्फिअर नसेल तर लिव्हिंग थिंग्स अर्थवरती नसणार आहेत. आणि ह्युमनसाठी तर खूप खूप महत्त्वाचं आहे. बघा नेक्स्ट दुसरा क्वेश्चन बघतोय. बघा, फॉरकास्ट अबाउट रेन, थंडर शॉवर्स, विंड, सायक्लॉनिक डिप्रेशन एटसेट्रा आर गिव्हन ड्युरिंग द न्यूज बुलेटिन इन दूरदर्शन अँड आकाशवाणी. बघा काय सांगतात आपल्याला? पाऊस सांगतात, त्याच्यानंतर कुठं विजा पडणार आहेत ते सांगतात, वाऱ्याची दिशा सांगतात, सायक्लोनिक डिप्रेशन म्हणजे चक्रीवादळ आहे का कुठं ते सांगतात. अशा वेगवेगळे फॅक्टर्स आपल्याला न्यूज बुलेटिनमध्ये सांगतात. कुठल्या न्यूज बुलेटिनमध्ये? दूरदर्शन किंवा आकाशवाणी. दिस आर कॅल्क्युलेटेड बाय गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कॉल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया. किंवा आता काय आहे? इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, IMD. तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर IMD तर तुम्हाला वेबसाईट ओपन होईल. बघा, IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. काय म्हणायचं? मौसम इंडिया किंवा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. आणि तुम्ही ह्या ठिकाणी डेली काय बघू शकता? सॅटेलाइट इमेज किंवा रडार इमेज IMD वरती पाहू शकता. अँड दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द फार्मर्स हू डू mainly rely on weather condition for the living and sustainability. And these predictions or these factors are very important for farmer. Which factors? Rain, thunder showers or thunderstorms. म्हणजे काय? थंडरस्टॉर्म म्हणजे काय? की विजेच्या गडगडासह वाऱ्यासह जो पाऊस पडतो तो काय झाला? थंडर शॉवर्स किंवा थंडरस्टॉर्म. थंडर बघा, रेन, थंडर शॉवर्स, विंड्स, वारं, सायक्लोनिक डिप्रेशन, चक्रीवादळ असे वेगवेगळे फॅक्टर काय करतात तिथे सांगतात. त्याच्याबरोबर ह्युमिडिटी, then temperature. These factors are given or these etc. These factors are given during the news bulletin on दूरदर्शन अँड आकाशवाणी. दूरदर्शन आकाशवाणीवरती हे फॅक्टर आपल्याला सांगितले जातात. बघा पॉईंटवरती आहेत. ॲक्च्युली वेदर आणि क्लायमेट म्हणजे काय? दोन्हीलाही मराठीमध्ये काय म्हणतो आपण? हवामानच म्हणतो. ह्यालाही वेदरला हवामान, क्लायमेटला हवामान. नक्की दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? बघा, ॲटमॉस्फेरिक कंडिशन at a specific time at a particular place is referred to as weather. Atmospheric condition at a specific time म्हणजे ठराविक वेळेच्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन, एका ठराविक जागेच्या, त्यालाच काय म्हणतो आपण? वेदर. बघा, ॲटमॉस्फेरिक कंडिशन स्पेसिफिक टाइम म्हणजे काय? ठराविक वेळ. पर्टिक्युलर प्लेस म्हणजे काय? एखादी ठराविक जागा, एखादी ठराविक जागेच्या ठराविक वेळेच्या असणाऱ्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन त्याला काय म्हणतो आपण? वेदर म्हणतो. बघा, वेदर इज व्हेरी शॉर्ट टर्म कॉन्सेप्ट, एक शॉर्ट टर्म कॉन्सेप्ट आहे. बघा, ॲटमॉस्फेरिक कंडिशन ॲट अ स्पेसिफिक टाइम ॲट अ पर्टिक्युलर प्लेस इज रेफर टू ॲज वेदर. एका ठराविक जागेचं, एका ठराविक वेळेचे असणारे ॲटमॉस्फेरिक कंडिशन त्यालाच काय म्हणतो आपण? वेदर असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय येतात?
ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, सनलाईट, क्लाउड, व्हिजिबिलिटी, टेम्परेचर असे वेगवेगळे ॲटमॉस्फिअरिक कंडिशन ह्या ठिकाणी येतात. वी फ्रिक्वेंटली एक्सप्रेस, बघा ॲटमॉस्फिअरिक कंडिशन डिपेंड्स अपॉन व्हरायटी ऑफ फॅक्टर्स, आणि ॲटमॉस्फिअरिक कंडिशन वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहेत. बघा इथं काय फॅक्टर्स दिलेत, काय फॅक्टर दिलेत आपल्याला इथं. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, सनलाईट, क्लाउड, ह्युमिडिटी, रेनफॉल, व्हिजिबिलिटी, टेम्परेचर. These are the weather related or climate related factor. These factors continuously changes. हे फॅक्टर काय होतात, कंटिन्युअसली चेंज होतात. आणि ह्याचा जर शॉर्ट टर्म इफेक्ट तर त्याला काय म्हणतो आपण, वेदर असं म्हणतो. ॲटमॉस्फेरिक कंडिशन ॲट अ स्पेसिफिक टाइम ॲट अ पर्टिक्युलर प्लेस आर रेफर टू ॲज वेदर. एका ठराविक जागेच्या ठराविक वेळेच्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन त्यांनाच काय म्हणायचं, वेदर असं म्हणायचं. वी फ्रिक्वेंटली एक्सप्रेस आवर ओपिनियन अबाउट द वेदर बाय मेकिंग स्टेटमेंट लाईक टुडे इज टू कोल्ड, टुडे इज इट इज अ व्हेरी हॉट टुडे. आपण काय करतो, आपलं ओपिनियन, आपलं मत मांडतो कशाबाबत, वेदर किंवा हवामानाच्या बाबत. काय की आज खूप थंडी आहे, आज खूप उष्णता आहे असं आपण म्हणतो. बघा, वेदर डिपेंड अपॉन द प्रिव्हॅलिंग कंडिशन ऑफ द इयर. प्रिव्हॅलिंग म्हणजे काय, प्रचलित. वेदर कशावरती डिपेंड आहे, इयरच्या कंडिशनवरती. द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन इज ॲव्हरेज डेली रिडिंग ऑफ व्हेरियस वेदर रिलेटेड पॅरामीटर्स रेकॉर्ड्स फॉर सेव्हरल इयर्स. आणि हेच वेदरचे जे पॅरामीटर आहेत त्याचं रेकॉर्ड जर खूप वर्ष ठेवलं आणि त्याचा स्टडी केलं तर तो काय झाला, क्लायमेट झाला. द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन इज द ॲव्हरेज डेली रिडिंग ऑफ व्हेरियस वेदर रिलेटेड पॅरामीटर्स रेकॉर्डेड फॉर सेव्हरल इयर्स. हे काय केलं, दररोज आपण वेदर रिलेटेड जे फॅक्टर आहेत त्यांच्या काय ठेवल्या, नोंदी ठेवल्या, रिडिंग्स किंवा नोंदी ठेवल्या. आणि एका वर्षाचं, 2 वर्षाचं, 5 वर्षाचं ॲव्हरेज काढलं तर त्याला काय म्हणायचं, वेदर म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, क्लायमेट म्हणायचं. काय म्हणायचं, क्लायमेट. लक्षात राहू दे. द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन इज द ॲव्हरेज डेली रिडिंग ऑफ व्हेरियस वेदर रिलेटेड पॅरामीटर्स रेकॉर्डेड फॉर सेव्हरल इयर्स. खूप काय करतात, दररोजचे जे वेदर रिलेटेड फॅक्टर्स आहेत त्यांचं काय करतात, ॲव्हरेज काढतात. आणि त्यावरून काय ठरवतात, त्याचं क्लायमेट ठरवतात. हिन्स क्लायमेट इज अ लॉंग टर्म कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणून काय आहे, क्लायमेट काय आहे, लॉंग टर्म कंडिशन आहे कशाची, ॲटमॉस्फिअरची. लक्षात राहू देत. वेदर काय आहे, शॉर्ट टर्म आहे. शॉर्ट टर्म, सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा वेगवेगळ्या वेळेचं वेगवेगळं वेदर असू शकेल. वेदर मीन्स इट इज अ व्हेरी शॉर्ट टर्म. ही काय आहे, खूप छोटी टर्म आहे. डेली, बघा ह्या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या. बघा, वेदर इज डिफाईन ॲज द कंडिशन ऑफ अ प्लेस ओव्हर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. एखाद्या जागेची एखाद्या ठराविक वेळेपुरती असणारी कंडिशन, अवस्था, त्यालाच काय म्हणतो आपण, वेदर असं म्हणतो. वेदर इज डिफाईन ॲज द कंडिशन ऑफ अ प्लेस ओव्हर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. एका ठराविक किंवा छोट्या वेळेची वेदरची कंडिशन त्या जागेची, त्याला काय म्हणतो आपण, वेदर असं म्हणतो. क्लायमेट रेफर्स टू द वेदर पॅटर्न ऑफ अ प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. आणि वेदर पॅटर्न खूप मोठ्या वेळेचा काय केलं, वेदर पॅटर्न विचारात घेतला आणि त्याचं ॲव्हरेज काढलं तर त्याला काय म्हणायचं, क्लायमेट म्हणतात. त्याला काय म्हणतात, क्लायमेट असं म्हणतात. क्लायमेट रेफर टू ॲज अ वेदर पॅटर्न ऑफ अ प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. लक्षात राहू देत. बघूयात, लक्षात येईल का. आणि वेदर रिलेटेड किंवा काय क्लायमेट रिलेटेड फॅक्टर महत्वाचे आहेत. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, वातावरणीय दाब, सनलाईट, क्लाउड्स, ह्युमिडिटी, आर्द्रता, रेनफॉल, व्हिजिबिलिटी, दृश्यमानता म्हणतात, टेम्परेचर, उष्णता. हे काय आहे, असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. हे काय आहेत, वेदर किंवा क्लायमेट रिलेटेड फॅक्टर. एकच फॅक्टर येणार आहेत येते लक्षात. शॉर्ट टर्म असेल तर ते वेदर असेल आणि लॉंग टर्म असेल तर ते क्लायमेट असेल. म्हणजे वेदरचंच ॲव्हरेज काढतात, लॉंग टर्म ॲव्हरेज काढतात आणि त्याला काय म्हणतात, क्लायमेट असं म्हणतात. बघा, चेंजेस इन वेदर. क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. क्लायमेट काय कंटिन्युअसली चेंज होत नाहीये. क्लायमेट इज दॅट विच रिमेन्स कॉन्स्टंट इन अ लॉंग रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. क्लायमेट कसं राहतं, एका लॉंग ड्युरेशनसाठी कॉन्स्टंट राहतं, किंवा लॉंग ड्युरेशन किंवा लॉंग रिजनसाठी काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. दच वी सी दॅट वेदर इज रिलेटेड टू स्पेसिफिक लोकेशन अँड स्पेसिफिक टाइम, वेअर ॲज अ क्लायमेट इज रिलेटेड टू लॉंगर ड्युरेशन अँड लार्जर एरिया. हा एक डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. वेदर काय आहे, स्पेसिफिक लोकेशन, ठराविक अशा भागावरती
आणि ठराविक अशा वेळेपुरतं काय आहे वेदर लिमिटेड आहे. परंतु क्लायमेट एवढं लिमिटेड नाही आहे. क्लायमेट इज रिलेटेड टू लॉंग ड्युरेशन, म्हणजे खूप जास्त ड्युरेशनसाठी आणि लार्जर एरिया, खूप मोठा एरिया त्याच्यामध्ये येतो. कशामध्ये? क्लायमेटमध्ये. लक्षात राहू, हा डिफरन्स आहे. वेदर इज रिलेटेड टू स्पेसिफिक लोकेशन, ठराविक जागा, अँड स्पेसिफिक टाइम, ठराविक वेळ. whereas climate is related to longer duration and longer area. Changes in the weather may occur for a short period of time, whereas climate takes place slowly over a much long duration. वेदर मध्ये चेंजेस लगे होऊ शकतात, कारण शॉर्ट टर्म आणि एका शॉर्ट टर्म आणि स्पेसिफिक लोकेशन असल्यामुळं वेदर कधी चेंज होऊ शकतं. सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं. परंतु क्लायमेट इज अ लॉंग टर्म इफेक्ट ऑफ वेदर. क्लायमेट काय आहे? इफेक्ट वेदरचा एक लॉंग टर्म इफेक्ट आहे. त्याच्यामुळं क्लायमेट बघा, क्लायमेट चेंजेस स्लोली ओव्हर अ मच लॉंग ड्युरेशन. त्याच्यामुळे क्लायमेट हळूहळू बदलतं. एका मोठ्या वेळेसाठी क्लायमेट हळूहळू बदलतं. क्लायमेटमध्ये असे अचानक बदल होत नाहीत. क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर डे टू डे लाईफ, आणि क्लायमेटचा खूप मोठा रोल आहे आपल्या लाईफमध्ये. इट इन्फ्लुएन्सेस आवर बेसिक नीड्स लाईक फूड, क्लोथिंग, शेल्टर अँड ऑल्सो आवर ऑक्युपेशन्स. लक्षात राहू दे, क्लायमेटचा आपल्या फूडवरती, म्हणजे अन्नावरती, कपडे, क्लोथिंग, शेल्टर, घरे, ह्याच्यावरती इफेक्ट पडतो. क्लायमेट कसं आहे त्या प्लेसचं त्याच्यावरून आपण अन्न खातो, त्याच्यानंतर कपडे आपले त्याप्रमाणे असतात, आणि शेल्टर म्हणजे घर सुद्धा त्याप्रमाणे असतात. क्लायमेट इज स्पेशली इम्पॉर्टंट फॉर ॲग्रेरियन कंट्रीज लाईक इंडिया, अँड क्लायमेट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ॲग्रिकल्चर. क्लायमेट ॲग्रिकल्चरसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. वेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स लाईक डिरेक्शन अँड स्पीड ऑफ विंड, म्हणजे काय? हवेची दिशा आणि वेग, टेम्परेचर, काय? उष्णता, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, वातावरणीय दाब, आर कन्सिडर्ड ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन ऑफ रनवेज. हे विचारात घेतात. काय? रनवेज, एरोप्लेनचे रनवेज असतील, सीपोर्ट्स, बंदर असतील, ह्यूज ब्रिजेस, मोठे ब्रिजेस असतील, किंवा स्काय क्रॅपर्स, हे बांधण्यासाठी काय करतात? हे गोष्टी विचारात घेतात. कोणत्या? स्पीड ऑफ विंड, टेम्परेचर अँड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. these conditions of climate are considered during the construction of runways, seaports, huge bridges and skyscrapers. लक्षात राहू दे. Which factors are affected favorably or unfavorably by climate? What do we do to minimize this factor? बघा, क्लायमेटवरती कोणत्या, विच फॅक्टर्स आर अफेक्टेड फेवरेबली और अनफेवरेबली बाय क्लायमेट, अँड व्हॉट मस्ट वी डू टू मिनिमाइज दिस इफेक्ट? क्वेश्चन बघूयात. बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग क्लायमेटिक चेंजेस. क्लायमेटिक चेंजेसवरती कोणते फॅक्टर इफेक्ट करतात? बघा, फर्स्ट आहे एअर टेम्परेचर, ह्युमिडिटी, टेम्परेचर ओव्हर द ओशन, सी सरफेस टेम्परेचर, ओशन हीट कंटेंट, सी लेवल, टेम्परेचर ओव्हर लँड, स्नो कव्हर आणि ग्लेशियर. हे काय करतात? क्लायमेटमुळं ह्या फॅक्टरवरती काय होतो? इफेक्ट होतो. क्लायमेटमुळं क्लायमेट चेंज झालं की ह्युमिडिटी चेंज होणार आहे, टेम्परेचर चेंज होणार आहे, सी सरफेसचं टेम्परेचर चेंज होणार आहे, सी लेवल काय होणार आहे? वाढणार आहे. ओशन हीट असते ती वाढणार आहे, इथे लक्षात. त्याच्यानंतर टेम्परेचर लँडचं इन्क्रीज होणार आहे, स्नो कव्हर कमी होणार आहे, ग्लेशियर काय होणार आहेत? मेल्ट होणार आहेत, म्हणजे आईस मेल्ट होणार आहे आणि वॉटरमध्ये कन्वर्ट होणार आहेत. असे बरेच काय होणार आहेत? प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आन्सर बघूयात. बघा, इलिव्हेशन और अल्टिट्यूड इफेक्ट द क्लायमेट. इलिव्हेशन म्हणजे काय? उंची. समुद्र बघा, मीन सी लेवल ला वेगळं क्लायमेट आहे, आणि एक हाय अल्टिट्यूडला गेलात म्हणजे एका उंच डोंगरावरती गेलात तिथं वेगळं क्लायमेट आहे. प्रिव्हॅलिंग ग्लोबल विंड पॅटर्न म्हणजे काय? वेगवेगळे ग्लोबल पॅटर्न असतात विंडचे. प्रचलित ग्लोबल पॅटर्न आहेत विंडचे, म्हणजे ठराविक दिशेने काय होतात? विंड करंट जातात किंवा वारे वाहतात. टोपोग्राफी म्हणजे रचना, त्या भागाची रचना. इफेक्ट्स ऑफ जिओग्राफी, भौगोलिक परिणाम. सरफेस ऑफ द अर्थचं सरफेस, क्लायमेट चेंज ओव्हर अ लॉंग टाइम, आणि क्लायमेट चेंज ओव्हर अ लॉंग टाइम. दीज आर द फेवरेबली अनफेवरेबली अफेक्ट द क्लायमेट. हे फॅक्टर क्लायमेटवरती परिणाम करतात. बघा, वेज टू मिनिमाइज अनफेवरेबल चेंजेस इन क्लायमेट, आणि हे कमी करायचं असेल तर काय करावं लागेल? बाय एनर्जी इफिशियंट प्रोडक्ट यूज केले पाहिजेत. कॉन्झर्व एनर्जी ॲट होम, ॲट वर्क, आणि काय केलं पाहिजेत? एनर्जी कॉन्झर्व केली पाहिजे, संरक्षित केली पाहिजे. प्लांट ट्रीज, जास्तीत जास्त ट्रीज प्लांट केले पाहिजेत, म्हणजे अफॉरेस्टेशन, प्लांटिंग ऑफ ट्रीज. रिड्यूस, रियूज, रिसायकल. यूज 3 hours, सिम्पली यूज 3 hours. विच 3 hours? रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. रिड्यूस म्हणजे काय? जे नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे, प्लास्टिक,
सारखं ते काय केलं पाहिजे, रिड्यूस केलं पाहिजे. रियूज मीन्स प्लास्टिक बॉटल असतील, ग्लास बॉटल असतील, त्या रियूज केल्या पाहिजेत. आणि रिसायकल मीन्स बघा मेटल्स असतील काय स्क्रॅपमध्ये हे त्यांना रिसायकल म्हणजे काय त्यांच्यापासून नवीन वस्तू आपण बनवू शकतो. असे 3 R's यूज केले पाहिजेत, तरच काय होणार नाही, क्लायमेटवरती जास्त ट्रेस येणार नाहीये. बघा डिफाईन द क्लायमेट, पुन्हा एकदा बघूयात. क्लायमेट इज अ मेजर ऑफ ॲव्हरेज पॅटर्न ऑफ व्हेरिएशन इन टेम्परेचर, ह्युमिडिटी, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, विंड, precipitation, atmospheric particle count and other meteorological variable in a given region over a long period of time. हे फॅक्टर्स आहेत कोणते, टेम्परेचर, ह्युमिडिटी, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, विंड, प्रेसिपिटेशन, ॲटमॉस्फेरिक पार्टिकल काउंट, ह्यांचा लक्षात राहू देत. पार्टिकल काउंट अँड मेट्रोलॉजिकल व्हेरिएबल्स इन अ गिवन रिजन ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, ह्यांचा काय करतो, ॲव्हरेज काढतो आपण ह्या सगळ्या फॅक्टरचं. आणि त्याच्यापासून काय मिळतो आपल्याला, क्लायमेट हा पॅटर्न मिळतो. बघा हाऊ डज क्लायमेट डिफर फ्रॉम वेदर, आणि क्लायमेट आणि वेदरमध्ये काय डिफरन्स आहे. क्लायमेट इज डिफरंट फ्रॉम वेदर इन द वेदर ओनली डिस्क्राइब्स अ शॉर्ट टर्म कंडिशन ऑफ दिस व्हेरिएबल. हे व्हेरिएबल जर शॉर्ट टर्म कंडिशन घेतल्या म्हणजे काय, ठराविक वेळेपुरत्या, ठराविक जागेपुरत्या ह्या कंडिशन्स घेतल्या तर त्यांना काय म्हणायचं, वेदर. आणि ह्याच कंडिशन लॉंग टर्म आणि लॉंग रिजन पुरत्या घेतल्या तर त्यांना काय म्हणायचं, क्लायमेट. काय म्हणायचं, क्लायमेट. अजून एक सोपी डेफिनेशन आहे बघा, खूप सोपी आहे ही. वेदर इज डिफाईन ॲज द कंडिशन ऑफ अ प्लेस ओव्हर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. एका शॉर्ट पिरियड पुरत्या वेदरच्या कंडिशन त्याला काय म्हणणार, बघा वेदर इज डिफाईन ॲज कंडिशन ऑफ अ प्लेस ओव्हर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. एखाद्या ठिकाणची कंडिशन एका ठराविक टाइम पुरती किंवा वेळेपुरती कशी आहे तिला काय म्हणायचं, वेदर. अँड क्लायमेट इज रेफर टू द वेदर पॅटर्न ऑफ अ प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. आणि मग अशीच बघितलं वेदर पॅटर्न्स काय काढतात, ॲव्हरेज काढतात एका लॉंग ड्युरेशनमध्ये आणि लॉंग एरियावरती, आणि त्याच्यापासून काय मिळतो आपल्याला, क्लायमेट हा पॅटर्न, क्लायमेटचा पॅटर्न मिळतो किंवा क्लायमेट आपल्याला मिळतं त्या एरियाचं. बघा मग क्लायमेट रेफर टू वेदर पॅटर्न ऑफ अ प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. वेदर पॅटर्न एखाद्या जागेचा खूप मोठ्या पिरियडसाठीचा त्याला काय म्हणतो आपण, क्लायमेट असं म्हणतो. तो पिरियड टाईमही आहे आणि प्लेसही आहे. म्हणजे काय, एक 5 वर्षाचा जर वेदर पॅटर्नचा ॲव्हरेज काढला तर तो काय झाला, क्लायमेट झाला, लक्षात राहू देत. आणि डेली थिंक अँड डिस्कस. ह्युमन प्रोग्रेस इज रिलेटेड टू कंडक्टिव्ह क्लायमेट अँड जिओग्राफी. ह्युमन प्रोग्रेस कशावरती डिपेंड आहे, क्लायमेट आणि जिओग्राफीवरती, म्हणजे हवामानावरती आणि त्या भागाच्या किंवा त्या प्लेसच्या काय जिओग्राफिकल कंडिशनवरती. देन ह्युमन बिईंग्स हॅव डिझाईन अ टाइम शेड्यूल फॉर देअर लाईव्स बेस्ड अपॉन सेंचुरीज ऑफ क्लायमॅटिक एक्सपिरियन्स. काय करतोय माणूस, वर्षानुवर्ष क्लायमेट एक्सपिरियन्स करतोय आणि त्याच्यावरून काय केलेलं आहे, टाइम शेड्यूल तयार केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये आपल्या इथं कसे सीझन आहेत, प्रत्येक सीझनमध्ये काय करतो आपण, वेगवेगळी पिकं घेतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कंट्रीजच्या क्लायमॅटिक एक्सपिरियन्सनुसार काय केलेत ह्युमनने, वेगवेगळे टाइम शेड्यूल तयार केलेले आहेत की कोणत्या वेळी काय करायचं येते लक्षात, असे टाइम शेड्यूल तयार केलेले आहेत. देन थर्ड, सायंटिस्ट फाइंड इट इज नेसेसरी टू स्टडी द क्लायमेट इन व्ह्यू ऑफ इट्स इफेक्ट ऑन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. आणि क्लायमेटचा सगळ्यात जास्त इफेक्ट कशावरती होतो, ॲग्रिकल्चर प्रोडक्शनवरती. म्हणजे काय, जे अन्नधान्याचं उत्पादन आहे किंवा शेतीचे जे पिकांचं उत्पादन आहे त्याच्यावरती क्लायमेटचा खूप मोठा इफेक्ट होतो. सायंटिस्ट फाइंड इट इज नेसेसरी टू स्टडी क्लायमेट इन व्ह्यूज ऑफ इट्स इफेक्ट ऑन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. त्याच्यामुळे सायंटिस्टने काय शोधून काढले की क्लायमेटचा स्टडी खूप महत्त्वाचा आहे. बिकॉज क्लायमेट अफेक्ट्स द ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. क्लायमेट कशावरती परिणाम होतो, ॲग्रिकल्चर प्रोडक्शनवरती, म्हणून क्लायमेटचा स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा 23 मार्च इज ऑब्झर्व ॲज वर्ल्ड्स मेट्रोलॉजिकल डे. 23 मार्च 23 मार्च हा काय सेलिब्रेट केला जातो, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट मेट्रोलॉजी अँड प्रिपेअर चार्ट्स टू क्रिएट अवेअरनेस अबाउट इट. बघा तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता आणि चार्ट तयार करू शकता कशाचे, मेट्रोलॉजीचे किंवा ह्या क्लायमेटचे किंवा वेदरचे, क्लायमेटिक चेंजेस किंवा क्लायमेटिक चेंजेसचे तुम्ही काय करू शकता, चार्ट्स तयार करू शकता, आर्टिकल त्याच्यावरती तयार करू शकता. क्लायमेटिक चेंजेस अँड इट्स इफेक्ट, क्लायमेटिक चेंज आणि त्याचे परिणाम. बघा इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन लिव्हिंग वर्ल्ड.
बघा इम्पॉर्टन्स ऑफ वेदर, वेदरचा इम्पॉर्टन्स कशावरती, लिव्हिंग वर्ल्डवरती, किंवा वेदर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग वर्ल्ड. हवामान हे लिव्हिंग वर्ल्डसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. का आहे बघूयात एक एक पॉईंट. डेली वेदर ॲज ऑल्सो लॉंग टर्म क्लायमॅटिक कंडिशन इन्फ्लुअन्स ह्युमन लाईफस्टाईल डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली. डेली वेदर असेल किंवा क्लायमॅटिक कंडिशन असतील लॉंग पिरियडच्या, लॉंग टाईमच्या, त्या काय करतात मानवाच्या लाईफस्टाईलवरती डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली काय करतात, इफेक्ट करतात. लँड, वॉटर बॉडीज, प्लांट्स, ॲनिमल्स कलेक्टिव्हली फॉर्म द नॅचरल एन्व्हायरमेंट ऑन अर्थ. शिकलोत आपण की लँड असेल, वॉटर बॉडीज असतील, प्लांट्स, ॲनिमल्स हे कलेक्टिव्हली काय करतात, नॅचरल एन्व्हायरमेंट्स ऑन अर्थ. दिस एन्व्हायरमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिपेंडंट ऑफ ऑर्गॅनिझम अँड दिस एन्व्हायरमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. आणि हे एन्व्हायरमेंट काय आहे, ऑर्गॅनिझमच्या डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे. समजा ह्या क्लायमॅटिक चेंजमुळं काय झालं, त्याच्यावरती इफेक्ट झाला तर काय होतात की लँड, वॉटर बॉडीज, प्लांट्स आणि ॲनिमल्स ह्यांच्यामध्ये जर बॅलन्स नाही राहिला ह्या क्लायमॅटिक चेंजेसमुळं तर काय होऊ शकतं, काय होऊ शकतं, एक इकॉलॉजी किंवा त्या पर्टिक्युलर एरियाचं एन्व्हायरमेंट काय होऊ शकतं, डिग्रेड होऊ शकतं, नष्ट होऊ शकतं. द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन हेल्प्स टू डिटरमाइन द डाएट. आणि एखाद्या ठराविक भागाचं क्लायमेट किती परिणाम करतं बघा, हे आपले डाएट ठरवतं. आहार, क्लोथिंग म्हणजे काय, कोणते आपण कपडे वापरणार आहेत ते, हाऊसिंग, हाऊसिंग म्हणजे काय आपली घरं, ऑक्युपेशन म्हणजे काय आपलं रोजगार, अँड लाईफस्टाईल. आणि आपली लाईफस्टाईल कशी आहे हे कशावरती ठरतं, कशावरती ठरतं, क्लायमेटवरती. ऑफ द पीपल ऑफ दॅट रिजन, फॉर एक्झाम्पल कॅरेक्टरिस्टिक लाईफ ऑफ काश्मीरी अँड राजस्थानी पीपल. फक्त तुम्ही काश्मीरी पीपल, राजस्थानी पीपल किंवा साऊथ इंडियन पीपल ह्यांच्या डाएटमध्ये, क्लोथिंगमध्ये, हाऊसिंगमध्ये, ऑक्युपेशनमध्ये आणि लाईफस्टाईलमध्ये डिफरन्स आहे बिकॉज ड्यू टू क्लायमेट. कशामुळे डिफरन्स आहे हा, क्लायमेटमुळे. सॅलिनिटी ऑफ मरीन वॉटर, सॅलिनिटी ऑफ मरीन वॉटर म्हणजे क्षारता, क्षारता म्हणतात म्हणजे काय, खारटपणा किंवा क्षारता कशाची, समुद्राच्या पाण्याची. फॉर्मेशन ऑफ ओशियनिक करंट, पाण्यामध्ये समुद्रामध्ये सुद्धा काय असतात, असे वेगवेगळे करंट असतात म्हणजे पाण्याचे प्रवाह असतात. वॉटर सायकल किंवा हायड्रोलॉजिकल सायकल, जलचक्र म्हणतो. ऑल रिलेटेड टू व्हेरियस वेदर अँड क्लायमॅटिक फॅक्टर्स. हे कशावरती रिलेटेड आहेत ह्या सगळ्या टर्म, वेदर किंवा क्लायमॅटिक फॅक्टर्स. व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स ब्रिंग अबाउट द वेदरिंग ऑफ रॉक्स इन द अर्थ क्रस्ट. आणि वेदरिंग ऑफ रॉक्स म्हणजे काय, खडकांची झीज होणे, हे सुद्धा कशावरती डिपेंड आहे, क्लायमेट ऑर वेदर. क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन ऑफ एनरिचमेंट ऑफ सॉइल. म्हणजे काय, जमिनीची समृद्धी वाढवण्यासाठी क्लायमेट हे खूप काय करतं, महत्त्वाचा रोल प्ले करतं, लक्षात राहू देत. बघा, मायक्रोब्स इन द सॉइल प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. मायक्रोब्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट प्रेझेंट इन द सॉइल आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक material. This process depends upon various climatic factors and these process or the formation of organic material by microbes. This process depends upon various climatic factors. Thus, it is very clear that study of meteorology is very important for the view of point of human life. त्यासाठी मेट्रोलॉजी, हवामान शास्त्र अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याचा इफेक्ट कशावरती होतो, आपल्या ह्युमन लाईफवरती. क्लायमेट किंवा वेदर कशावरती डिपेंड, कशावरती सगळ्यात जास्त इफेक्ट करतं, आपल्या ह्युमन लाईफवरती. बघा, लास्ट पॉईंट आहेत. वाईल ascertaining the climatic of a particular region, a review earlier studies of various aspects of climate is very important. Most countries in the world have established meteorology department for making record of such observation. हे जर ऑब्झर्वेशन ठेवायचे असतील तर काय करावं लागेल की स्पेशल डिपार्टमेंट ह्याच्यासाठी लागेल, म्हणजे स्पेशल विभाग ह्याच्यासाठी लागेल. आणि बऱ्याच कंट्रीजनी काय केलेलं आहे, स्पेशल डिपार्टमेंट ह्याच्यासाठी तयार केलेलं आहे. दीज डिपार्टमेंट्स हॅव ऑब्झर्वेटरीज विच आर इक्विप्ड विथ मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स अँड टेक्नॉलॉजी. आणि ह्या डिपार्टमेंटमध्ये काय असतात, ऑब्झर्वेटरीज. हा क्वेश्चन येतो बरं का. दिस डिपार्टमेंट्स हॅव ऑब्झर्वेटरीज, काय असतात, ऑब्झर्वेटरीज असतात विच आर इक्विप्ड विथ मॉडर्न इन्स्ट्रुमेंट अँड टेक्नॉलॉजी. आणि त्यांच्याकडे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट असतात आणि टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे असते. ते काय करतात, हे वेदर रिलेटेड फॅक्टर आहेत, काय ह्युमिडिटी, रेनफॉल, टेम्परेचर, बघा विंड करंट, ओशनिक करंट, सॅलिनिटी ऑफ वॉटर, देन टेम्परेचर, रेनफॉल, मीन्स प्रेसिपिटेशन. हे काय करतात, सगळे फॅक्टर्स काय करतात, रेकॉर्ड करतात. कारण आणि हे रेकॉर्ड करण्यासाठी त्यांच्यापाशी काय मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स अँड
टेक्नॉलॉजी. आणि बघा, इन इफ प्रेझेंट क्लायमॅटिक कंडिशन्स आर अनालिस्ड with reference to past condition we can predict climatic change of the future. जर आपल्याकडे डेटा असेल मागचा, कशाचा, क्लायमेटचा जर डेटा असेल मागचा आपल्याकडे, तर आपण काय करू शकतो, त्याला स्टडी करू शकतो आणि फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये येणारे क्लायमॅटिक चेंज काय करू शकतो, प्रिडिक्ट करू शकतो. प्रिडिक्ट म्हणजे काय, अंदाज बांधू शकतो. हायवर ॲज क्लायमेट इज नेट रिझल्ट ऑफ कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ वेरियस ॲटमॉस्फिअरिक फॅक्टर्स, फोरकास्टिंग इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड डिफिकल्ट. परंतु एक फोरकास्टिंग करणं, हे अंदाज सांगणं किंवा अंदाज बांधणं हे खूप डिफिकल्ट आहे. कारण ह्याच्यामध्ये एकच फॅक्टर नाहीत, बरेच फॅक्टर आहेत आणि हे फॅक्टर काय होतात, सारखे चेंज होतात. त्याच्यामुळं प्रिडिक्ट करणं म्हणजे अंदाज बांधणं हे खूप डिफिकल्ट आहे. फोरकास्टिंग इज इझी फॉर प्लेसेस वेअर क्लायमॅटिक चेंजेस आर स्लो ऑफ अ लिमिटेड नेचर. आणि हे फोरकास्टिंग म्हणजे अंदाज बांधणं कुठं सोपं आहे, जिथं क्लायमॅटिक कंडिशन काय होत असतील, स्लोली काय होत असतील, चेंज होत असतील त्या ठिकाणी. हायवर वेअर क्लायमेट चेंजेस आर कॉम्प्लेक्स, इंटरडिपेंडंट अँड रॅपिड, मेकिंग फॉरकास्ट इज व्हेरी डिफिकल्ट. जर क्लायमॅटिक कंडिशन कसे असतील, कॉम्प्लेक्स असतील, सारख्या चेंज होत असतील आणि रॅपिड चेंज त्यांच्यामध्ये होत असेल, तर फॉरकास्ट करणं इझी नाहीये, खूप अवघड आहे. लक्षात राहू देत. बघा, या ठिकाणी थांबूयात, पुढचा पॉईंट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.